रिक्षात बसलेल्या 16 वर्ष अल्पवयीन मुलीला नेऊन एका रिक्षा चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नायगाव मध्ये घडली आहे। माणिकपूर पोलिसांनी या रिक्षा चालकाची ओळख पटली असून त्याचा शोध घेण्यासाठी पथकं तयार केली आहे। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट पसरलेली आहे। पीडित मुलगी 16 वर्षाची असून ती नायगाव मध्ये राहते। शुक्रवारी ती आई बरोबर खरेदीसाठी गेली होती। खरेदी झाल्यानंतर ते दोघं नायगाव स्थानकावर आले। आईने काम असल्याने पीडित मुलीला एकटीच घरी जाण्यासाठी निघाली। नायगाव स्थानकाच्या पश्चिमेला उतरल्यावर तिने घरी जाण्यासाठी रिक्षा केली। संध्याकाळी 6च्या सुमारास ती रिक्षात बसली होती। ती रिक्षात एकटीच होती। रिक्षा चालकाने रिक्षा अन्य ठिकाणी वळवल्याने नेहमीचे रस्ते नसल्यामुळे संशय आल्यावर रिक्षा चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर त्याने उमरेमान इथे मिठागराचे जागेवर तिने रिक्षा बिघडल्याचे कारण देत थांबवले। त्यानंतर मागील बाजूला जाऊन येऊन अंधाराचा फायदा घेत पीडित मुलीवर विनयभंग केला। त्यामुळे या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरलेली होती। तिने घरी जाऊन आईला हा प्रकार सांगितला। या प्रकरणी तिच्या पालकाने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी रिक्षा चालकाची ओळख पटली असून त्याचे नाव प्रकाश वर्तक असल्याचे पोलिसांनी सांगितले। त्याच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय अन्य सहाय्य कलम तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को अन्य कलम 1 आणि 12 अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणामुळे नायगाव मध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। रिक्षा चालकांकडून प्रवासी म्हणून बसलेले अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यानंतर महिलेचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर रिक्षा चालकाचे ओळख पटली आहे। मात्र रिक्षा चालक प्रकाश वर्तक फरार झाला आहे। आम्ही आरोपी रिक्षा चालकाची रिक्षा जप्त केली आहे। तो फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पथकं तयार केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश वैवी यांनी दिली आहे। लवकरच आरोपीला रिक्षा चालकाला गजाआड केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज जंक्शन टीव्ही, वसई। खरं तर मला ह्या गोष्टीचं फार वाईट पण वाटतं आणि राग पण येतोय की 17 तारखेला ही गोष्ट घडली। 17 तारखेला गोष्ट घडल्यानंतर त्या मुलीचं मराठी खराब आहे, तिला मराठी वाचता नीट येत नाही। त्यामुळे ती गेली आणि तिने सर्व सांगितलं आणि सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला कळालं की आपण जे सांगितलं, आपल्याबरोबर जे घडलं ते घडलेला प्रकार NC मध्ये लिहिला गेला नव्हता। आणि हे कळाल्यानंतर तिच्याबरोबर जी एक साक्षी बोर्डे आणि सतीश बोर्डे जे होते त्यांना ती गोष्ट कळाली आणि कळाल्यामुळे त्यांनी सांगितलं की अरे बाबा तुझ्याबरोबर जे घडलं ते NC मध्ये लिहिलं गेलं नाही। त्यामुळे त्यांनी प्रेशर केलं आणि त्यांनी FIR घ्यायला सांगितली। त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन 19 तारखेला FIR झाली। पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की 17 तारखेला NC घेतल्यानंतर पोलीस त्या मुलीला घेऊन त्या माणसाच्या घरी गेले होते आणि घरी गेल्यानंतर तो माणूस ज्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तो माणूस घरी दारू पिऊन एकदम होता तिकडे, दारू पिऊन एकदम तिल झालेला तो। आणि पोलिसांनी असं स्टेटमेंट दिलं की बाबा तो दारू खूप पियालेला आहे, त्यामुळे आम्ही आता त्याला पकडणार नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन पकडू किंवा आम्ही पाठवून तिला घेऊन येतो। तर हे चुकीचं आहे। उद्या जर का कोणीही दारू पिएल, रेप करेल आणि मस्त घरी झोपेल, दुसऱ्या दिवशी फरार होईल किंवा तो माणूस दारू पिएल, एखाद्याचा मर्डर करेल आणि तो सेफली सुटेल, मग महिला सुरक्षित आहे का? आणि जर महिलांवरती हा प्रॉब्लेम येतो तर मग महिलांनी कोणाकडे धाव मारायची, कोणाकडे अपेक्षा ठेवायची की आमची मदत तुम्ही कराल? आणि त्यानंतर जाऊन 19 तारखेला FIR झाली, तोपर्यंत तो माणूस फरारी होता। त्यामुळे मी ह्या गोष्टीचा कम्प्लिटली निषेध करते की आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमचे बॉडीगार्ड आहात। इथे आपल्या जिल्ह्यात म्हणा, आपल्या गावात म्हणा, आपल्या महाराष्ट्रात म्हणा, दररोजची कोण ना कोण एखादी मुलगी असो किंवा महिला असो तिच्याबरोबर अत्याचार होतो। मग ह्या अत्याचार आपण थांबवणार कसे? हे अत्याचार जर थांबवायचे असतील तर जी गोष्ट घडले ती गोष्ट तशीच लिहिली गेली पाहिजे, त्याची FIR झाली पाहिजे। कारण FIR झाली तर आपण न्यायाची अपेक्षा करू शकतो। त्यामुळे मला न्याय मिळणार ही अपेक्षा आहे। कारण की ह्याच्यानंतर माझं जे पोलीस ऑफिसर होतं त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय
की मॅडम काहीही झालं तरी आम्ही त्या माणसाला शोधून काढू आणि आम्ही त्या माणसाला शिक्षा देऊ. तर त्यामुळे मला हीच अपेक्षा आहे की जे काही आता घडलं NC मध्ये आणि FIR मध्ये ही तफावत होती, हे चुकीचं झालं, तिथपर्यंत ठीक आहे, तुम्ही त्या गुन्हेगाराला पकडा आणि त्याला शिक्षा द्या. नाहीतर मग पुढे काय करायचंय ह्याचा विचार आम्हाला नक्कीच करावा लागेल.